विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण या लेक्चरमध्ये आपल्या बी ए भाग 2च्या आवश्यक मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये असलेल्या एका कवितेचा विचार करणार आहोत. आपल्या मराठी साहित्यामध्ये साठोत्तरी कालखंडामध्ये जे नवे नवे कवी उदयाला आले, प्रसिद्ध झाले, विशेषतः साठोत्तरी कालखंडामध्ये 2 काव्याचे प्रमुख नवे प्रवाह निर्माण झालेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये एक दलित कवितेचा प्रवाह आणि दुसरा ग्रामीण काव्याचा प्रवाह, दलित साहित्याचा प्रवाह आणि ग्रामीण साहित्याचा प्रवाह. त्यातला ग्रामीण साहित्याच्या प्रवाहातला म्हणू शकू असा आपण एक कवी महत्त्वाचा, तो म्हणजे नामदेव धोंडी महानोर. रूढ अर्थाने ज्याला आपण ग्रामीण साहित्य म्हणतो, असं जरी महानोरांनी लिहिलेलं नसलं तरीसुद्धा त्यांच्या काव्यामध्ये ग्रामीण माणसांच्या भावना विशेषतः त्यांच्या साहित्यातून व्यक्त झालेल्या आहेत. नाधो महानोर हे मराठीतले एक प्रसिद्ध कवी आणि गीतकार म्हणून आपण सगळे जाणतो. त्यांची ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, त्यांची ह्या नभाने ह्या भुईला नावाची कविता, ह्या नभाने या शीर्षकाने असलेली कविता, मूलतः ज्या रानातल्या कविता नावाचा संग्रह इथे आपल्याला दिसतोय, त्याचं मुखपृष्ठ, त्या मुखपृष्ठामध्ये नादो महानोरांच्या कविता, सगळ्या ज्या रानातल्या कविता या पहिल्या त्यांच्या संग्रहामध्ये आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची शीर्षकं त्यांनी दिलेली नाही आहेत. शीर्षकविहीन अशा प्रकारच्या सर्व कविता आहेत. त्याच्यामुळे या कवितेचं जे शीर्षक आहे ते त्याच्या पहिल्या ओळीचं जे पहिले 2 शब्द आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये बी ए भाग 2च्या आवश्यक मराठीच्या, तर ते ह्या नभाने हे शीर्षक त्या कवितेला देऊन ती कविता आपल्यासमोर आहे. छोटीशी अतिशय अशी कविता, 3 कडव्यांची कविता, पण त्या कवितेचं महत्त्व अतिशय महानोरांच्या साहित्यामध्ये आहे. ती कविता म्हणजे एक प्रकारे महानोरांच्या एकूण काव्याचं प्रास्ताविक आहे, महानोरांच्या एकूण काव्याचा मॅनिफेस्टो आहे, जाहीरनामा आहे. म्हणजे माझ्या कवितेमध्ये कशा प्रकारच्या भावना आहेत, कशा प्रकारच्या जाणीवा आहेत, ही भावना व्यक्त करणारी ती कविता आहे. आणि त्याच्यामुळे ह्या कवितेला फार महत्त्व आहे. नामदेव धोंडी महानोर, नाधो महानोर यांचा पहिला काव्यसंग्रह रानातल्या कविता हा 1967 पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केला. त्याआधी 1960 ते 66 या दरम्यान त्यांचं जे गाव आहे अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी पळसखेडे नावाचं गाव, त्या पळसखेडे नावाच्या गावाच्या शेतामध्ये बसून त्यांनी ह्या सगळ्या कविता लिहिल्या होत्या. तेव्हा महानोर 11व्या वर्गात त्यांनी प्रवेश घेतला होता जळगावला, आणि तिथून त्यांना त्यांच्या वडिलांनी परत बोलावून घेतलेलं होतं. म्हणजे साधारण कवीचं वय जे 21 मधला हा कवी आहे, आणि आपल्या इच्छेविरुद्ध तो गावामध्ये आपल्या वडिलांच्या शेतीवर शेती करायला आलेला आहे. आणि मग ते शेतीच हे त्याचं जीवन झालेलं आहे. त्या शेतीतली झाडं झुडपं, त्या शेतीतलं सगळं पीक, त्या शेतीतले, त्या रानातले पशुपक्षी, प्राणी, आणि ते शेतकऱ्याचं जीवन आणि त्या शेतीतलं जीवन, शेतीतली माती, आभाळ, आकाश, पाऊस, वारा, पाणी, झाडं, हे सगळं आपण असं दिसतं की ही सगळं त्यांच्या काव्याच्या रूपाने प्रगट झालेलं आहे. म्हणून त्या काव्यसंग्रहाला महानोरांनी रानातल्या कविता हे नाव दिलं होतं. नाधो महानोर हे 11वा वर्ग फक्त शिकले होते, पण पुढे साहित्याच्या क्षेत्रामध्ये 1967 जेव्हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला तेव्हा ते फार मोठे कवी म्हणून विख्यात झाले. त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वतः त्यांच्या घरी पळसखेडला त्यांना भेटायला आले होते. इतकं महत्त्व महानोरांचं साहित्यामध्ये निर्माण झालं होतं. शरद पवार जे महाराष्ट्राचे फार मोठे राजकारणी, ते महानोरांचे मित्र,
तेव्हापासून झाले. तर आजतागायत ती मैत्री कायम आहे आपल्याला दिसतं. 1980मध्ये जी शेतकरी दिंडी निघाली होती ती शरद पवारांनी काढलेली, ती महानोरांच्या शेतापासून, पळसखेडपासून निघालेली होती. तर ह्या मग महानोरांचं महत्त्व मराठी साहित्यामध्ये वाढलं. पुढे जयत्रे जयत नावाचा सिनेमा आला. आम्ही पाखरं पाखरं या राना, आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं सारखी गाणी असो, नभ उतरू आलं, चिंब थरथरवलं, अंग जिम्माडं झालं हिरव्या बहरा, यासारखी गाणी जयत्रे जयत नावाच्या सिनेमामध्ये जी गाणी आली. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, राजसा जवळी जरा बसा, जीवा हा पिसा, तुम्हा विन बाई कोणता करू शिनगार, सांग तरी काही, सारख्या लावण्या महानोरांनी लिहिल्या. लताबाईंनी त्या गायल्या. तर महानोर पुढे मग मराठी साहित्यामध्ये एक रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनभिषिक्त सम्राट बनले. संपूर्ण जगामध्ये मराठी रसिकांपर्यंत त्यांची कविता पोचली. नंतर त्यांचे रानातल्या कविता, नंतर वही, पावसाळी कविता, पांझड, अनेक संग्रह त्यांचे आले. त्यांच्या पांझड नावाच्या संग्रहाला साहित्य अकादमीचाही पुरस्कार मिळाला. पुढे नादो महानोर आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार बनले. 3 टर्म म्हणजे 6 ते 18 वर्ष ते जवळपास महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार होते. तेव्हा त्यांनी शेतीसाठी अनेक उपक्रम केले. स्वतः ते अत्यंत मोठे शेतकरी झाले. शेतीसाठी पाणी वगैरे त्यांची अनेक पुस्तकं शेतीच्या संदर्भातली पण आहे. म्हणजे हा शेती मातीशी एकरूप झालेला असा कवी आहे. आणि ह्या कवीची कविता जी आहे त्याच पद्धतीने व्यक्त झालेली दिसते. मराठी साहित्यामध्ये अशा प्रकारचं आणि ग्रामीण जीवनाशी, शेती मातीशी, कृषीकर्माशी, शेतीच्या संपूर्ण पर्यावरणाशी एकरूप झालेलं, अद्वैतानुभूती असलेलं असं व्यक्तिमत्व मराठी साहित्यामध्ये, मराठी काव्याच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दुसरं महानोरांसारखं दिसत नाही. या महानोरांची ही कविता आहे, या नभाने ह्या भुईला दान द्यावे. अतिशय प्रसिद्ध कविता आहे. याच्यामध्ये मी म्हटलं की महानोरांनी माझा स्वतःचा महानोरांवरचा अभ्यास, माझा PhDचा प्रबंधही होता आणि त्याचं पद्मगंधा प्रकाशनाने पुस्तकही काढलं आहे, ज्याचं मुखपृष्ठ इथे समोर तुम्हाला दिसतं आहे. महानोरांची कविता आस्वादन आणि मूल्यांकन. या पुस्तकामध्ये मी महानोरांच्या संपूर्ण काव्याचं, म्हणजे अगदी त्यांच्या रानातल्या कवितापासून ते त्यांच्या तिची कहाणीपर्यंतच्या अनेक काव्यसंग्रह, 10-12 काव्यसंग्रह महानोरांचे प्रकाशित झाले. प्रार्थना दयाघना नावाचा त्यांचा प्रसिद्ध दीर्घकवितांचा संग्रह प्रकाशित झाला. गाथा शिवरायाची नावाचं त्यांचं एक, त्यांनी गीत रामायणासारखं एक काव्य लिहिलं, गीतकाव्य, ते प्रसिद्ध झालं. अनेक संग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले. तिची कहाणी हा त्यांनी त्यांच्या आईविषयीच्या आणि ग्रामीण स्त्रियांविषयीचा काव्यसंग्रह. तर सांगायचा मुद्दा हा की महानोरांची ही कविता जी आहे ती अतिशय मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये अत्यंत मान्यता प्राप्त अशा प्रकारची कविता आहे. त्यांचीही या नभाने ह्या भुईला, महानोरांचं वैशिष्ट्य संपूर्ण या कवितेमध्ये सामावलेलं आहे. रानातल्या कविता महानोरांच्या काव्यसंग्रहाचं नाव आहे. त्याच्यातली ही कविता आहे, ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. महानोरांच्या कविता संग्रहामध्ये, रानातल्या कविता संग्रहामधली ही दुसरीच कविता आहे. कारण की पहिल्या कवितेमध्ये, महानोरांच्या काव्यसंग्रहामधली रानातल्या कवितातली पहिली जी कविता आहे त्याच्यामध्ये पण महानोरांनी आपल्या काव्याचं वैशिष्ट्य किंवा आपल्या काव्याचं जे काही प्रयोजन आहे ते सांगितलं आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ह्या शेताने लळा लाविला असा असा की. बघा, अशाच प्रकारची दुसरी कविता महानोरांची, ह्या शेताने लळा लाविला असा असा की, सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. गुंतलेले, ही रानातल्या कवितातली संग्रहातली कविता. तर ह्या कवितेमध्ये ह्या शेताने लळा लाविला, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या कवितेचं मर्म काय आहे ते सांगितलं आहे. तसंच ह्या कवितेमध्ये सुद्धा ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? कवी म्हणतो की ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, म्हणजे पिकांची निर्मिती प्रक्रिया एका बाजूला आणि आपल्या काव्याची निर्मिती प्रक्रिया एका बाजूला, त्या दोघांचं सायुज्य, त्या दोघांचं अद्वैत या कवितेमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे जे निसर्गाचं पर्यावरण आहे
त्या निसर्गाच्या पर्यावरणामध्ये जी नवनिर्मिती होते आहे ती नवनिर्मिती एकीकडे आणि शब्दांच्या माध्यमातून महानोर जी काव्याची नवनिर्मिती करतात आहे ती निर्मिती एकीकडे, त्या दोन निर्मितींचा संगम या कवितेमध्ये, अद्भुत कवितेमध्ये झालेला आपल्याला दिसतो. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतूनही चैतन्य गावे. कवी काय म्हणतात की जेव्हा नभाकडून भुईला दान मिळतं पावसाचं, तेव्हा ह्या मातीतूनही चैतन्य गावे. या मातीतून चैतन्य निर्माण होतं, या मातीतून पिकं निर्माण होतात, या मातीमध्ये पेरलेल्या बीजांमधून वृक्ष निर्माण होतात, पीक निर्माण होतं आणि ते चैतन्यमय अशा प्रकारचं आहे, जीवन देणारं आहे. कोणती पुण्य अशी येती फळाला, प्रश्न विचारला एक प्रकारे या नियतीला महानोरांसारख्या कवी म्हणानी की कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. या मातरांनी कोणतं पुण्य केलं आहे, कोणतं पुण्यकर्म केलं आहे जणू काही, म्हणजे त्यांनी जे काही आजपर्यंत कष्ट केले आहेत या भूमीमध्ये, ते कष्ट म्हणजे ते जे पुण्य आहे, कर्म आहे, त्याच्यातून कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. जोंधळा म्हणजे काय, ज्वारी याला आपण म्हणतो. ही जी काही पिकं आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये जे दाणे भरलेले आहेत, कणसं भरले आहेत, त्या कणसातले जे दाणे आहेत ते चांदण्यांच्या रूपामध्ये कवी पाहतो आहे. कवीला या सगळ्या पिकांमध्ये मानवी रूपं दिसतात. अतिशय सुंदर अशा प्रकारचं काव्याचं भावविश्व आहे. त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे की त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ही जी संपूर्ण पिकं आहेत त्या पिकांमध्ये त्यांना चैतन्य दिसतं, स्त्रीचं रूप दिसतं. अशा अनेक त्यांच्या कविता आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी मानवी भावभावनांचा आरोप या सगळ्या निसर्गाच्या सृष्टीवर केला आहे. तेच इथे ते करतात की जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. आणि अशा प्रकारचं जेव्हा शेतकरी आपलं सगळं कष्ट करतो आणि त्याच्यातून त्यांनी केलेले ह्या कर्माचं फळ पुण्य त्याला लाभतं आणि त्याच्यातून या जोंधळ्याला आणि चांदणे लखडून जातात, म्हणजे त्या कणसांमध्ये नवीन दाणे येतात, हे त्याला या ठिकाणी सुचवायचं आहे. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला. दुसऱ्या कडव्यामध्ये 3 कडव्यांची छोटीशी कविता आहे. इथे कवी आता आपल्या भावभावनांकडे वळलेला आहे. शेतामध्ये जे काही निसर्गाने केलेली निर्मिती आहे त्या निर्मितीप्रमाणेच मानवी भावभावनांची निर्मिती जी आहे ती पण त्याच्याशी कशी समरस होणारी आहे, त्याच्याशी जवळ जाणारी आहे, त्याच्याशी कशी समांतर आहे हे कवी सांगतो. या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. त्याच्यामुळे कवीच्या मनामध्ये अश्रू दाटून येतात आनंदाचे. यावेळी या नभानं म्हणजे शेतकऱ्याचं जीवन कसं आहे की शेतकरी हा पावसाकडे आणि आकाशाकडे आपले डोळे लावून बसलेला असतो, निसर्गावर अवलंबून आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये ज्यावेळी पावसाचा पहिला थेंब भूमीवर पडतो आणि त्या मातीचा सुगंध वातावरणामध्ये दरवळतो, मला असं वाटतं की तो शेतकऱ्याच्या जीवनातला अत्यंत आनंदाचा प्रसंग असो. आणि हे आनंदातील एकाने त्याच्या मनामध्ये जे दुःख निर्माण होतं किंवा त्याच्या डोळ्यामध्ये जे अश्रू उभे राहतात त्याचं वर्णन इथे कवी करतात. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, इथे सुगंध शब्द आहे आपल्या कवितेमध्ये, ऋतुगंध शब्द आहे. पाहता ऋतुगंध, ऋतूंचा गंध, कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. कवीचं मन उत्फुल्ल होतं, प्रफुल्लित होतं, उत्साहाने समरसून जातं. हे जे वर्णन आहे कवीच्या मनाचं, म्हणजे शेतामध्ये जे परिवर्तन होतं, निसर्गामध्ये जे परिवर्तन होतं, त्याच्याने कवीच्या मनाचंही परिवर्तन होतं. कवीच्या मनाचा उत्साह, कवीच्या मनाचं उत्फुल्लता जी आहे, आनंद जो आहे तो या निसर्गाशी निगडीत आहे, या शेतीशी निगडीत आहे, या मातीशी निगडीत आहे, हे त्याला इथे कवीला सांगायचं आहे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, जेव्हा ते पाणी जमिनीवर पडतं आणि त्याच्यातून एक गंध निर्माण होतो, त्या गंधातून जी कांती निर्माण होते, एक चैतन्य निर्माण होतं. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. कवीचं मन गायला लागतं, कवीची कविता गायला लागते. पाखरांशी खेळ मी मांडून गावे, अशा वेळी मी पाखरांशी
खेळायला लागतो, पाखरं या रानामध्ये खेळायला लागतात. हे जे वातावरण आहे, जे पर्यावरण आहे शेतीतलं, ते इथे कवीनी वर्णन केलं आहे. म्हणजे एक प्रकारे कवीनी आपले शब्द, आपली कविता ही या रानाशी कशी समरस झालेली आहे, या रानातल्या वातावरणाशी कशी समरस झाली आहे, या शेतीतल्या पर्यावरणाशी कशी समरस झालेली आहे, या शेतीशी कशी निगडीत आहे, या मातीशी, या पावसाशी, या पिकांशी कशी निगडीत आहे, हे जणू काही इथे प्रगट केलेलं आपल्याला दिसतं. म्हणून शेवटी कवी म्हणतो, गुंतलेले प्राण या रानात माझे. कारण की कवीनी इतकी त्याच्या सगळ्या काव्यामध्ये, त्याच्या सगळ्या काव्यामध्ये त्यांनी ही सायुज्यता, हे जे अद्वैत आहे, हे त्यांनी व्यक्त केलं आहे. कवी एका कवितेमध्ये असं म्हणतात की हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, भर ज्वानीतली ज्वार अंग मोडीत बोलते, शेत गव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते, अन साईचे उगाच अंग सहारून येते, पोटऱ्यातल्या गव्हाचे हासू ओंब्यात दाटते, केळ कातीवर रूपाची छाया पाण्यात शोधते, हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, बरं ज्वानीतली ज्वार अंग मोडीत बोलते. ही जी सायुज्यता आहे, हे जे अद्वैत आहे, ही जी एकरूपता आहे, ही जी समरसता आहे, कवीच्या मनाची आणि त्या निसर्गाची समरसता या कवितेतून प्रगट झालेली आहे. आणि ती अद्भुत आहे. ते शब्द अद्भुत आहेत. गुंतलेले, शेवटच्या कडव्यामध्ये कवी असं म्हणतो, गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. हे कवीने सांगितलं, हे महत्त्वाचं आहे. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. एखादी कविता जेव्हा एखाद्या कवीच्या मनामध्ये निर्माण होते, तर त्याच्या भावना किती उत्कट आहे, त्या उत्कट भावनेला महत्त्व आहे, त्या भावनाच्या उत्कटतेला महत्त्व आहे. भावना जितकी उत्कट असेल तितके ते शब्द जे आहे ते कोमल आणि तरल आहे आणि रसिक मनावर अधिराज्य गाजवतात वर्षोनवर्ष. जसं संतांची वाणी, ज्ञानदेवांची कविता, तुकोबांची कविता आजही आपल्या मनाला स्पर्श करते, आजही आपल्या मनाला स्पर्श करते. का? कारण की त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत. अनुभवे आले अंगात या जगा देससे, तुकोबा म्हणतात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, तुकाराम महाराज म्हणतात. ती हे जे अनुभव आहेत, ही जी प्रत्यक्ष अनुभूती आहे शेतामध्ये घेतलेली, त्या अनुभूतीची जी काही गाढता आहे, त्या अनुभूतीची जी काही एक अस्सलता आहे, प्रामाणिकता आहे, ती त्यांच्या काव्यातून प्रगट होते. कवी म्हणतात, गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. म्हणजे बघा, परिस्थितीचं वर्णन केलं आहे कवीनी. त्या परिस्थितीमध्ये जे काही आहे आपल्या वाट्याला आलेलं, त्याच्यामध्ये आनंद मानण्याची वृत्ती कवीची दिसते आणि त्याच्यामध्ये त्याला जो समाधान मिळतं. म्हणजे समाधान हे आर्थिक परिस्थितीमध्ये नाही आहे, सुख ह्या आर्थिक परिस्थितीमध्ये नाही आहे, तर ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो आहे, ज्या अनुभवामध्ये, ज्या जगण्यामध्ये, तो कवी इथे सांगतो आहे की गुंतलेले प्राण ह्या रानात माझे. माझे प्राण रानात गुंतलेले आहेत, म्हणून रानातल्या कविता कवी लिहितो. सारखा काव्यसंग्रह लिहितो, प्रार्थना दयाघनासारखा काव्यसंग्रह लिहितो, पांझडसारखा काव्यसंग्रह लिहितो, तिची कहाणी लिहितो. या सगळ्या कवितांमध्ये ही सगळी निसर्गाची विविध रूपं प्रगट झालेली आपल्याला दिसतात. निसर्गाशी इतका एकरूप झालेला बालकवी नंतरचा जर कवी कोणता असेल तर ते नाधो महानोर. म्हणून नाधो महानोरांची कविता तुमच्या आमच्या हृदयाला स्पर्श करते. कारण की गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, त्याचे प्राण त्या रानामध्ये गुंतलेले आहेत, म्हणून ते प्राण गुंतलेले मन जे आहे ते शब्दरूप धारण करतं आणि त्याच्यातून एक सुंदर कविता जन्माला येते. गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. माझी झोपडी फाटकी जरी असली तरी ते माझं काळीज आहे, माझं हृदय आहे. काळीज म्हणजे हृदय. मग त्या रानाची समरस किती झाला आहे कविते दिसतं आपल्याला. आणि मी असा आनंदुनी भेवोष होता, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे. बघा, कविता सूर कुठून झालेली आहे. ह्या नभाने ह्या बळीला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे. आणि जे चैतन्य जेव्हा गायला लागतं, निसर्गाचं चैतन्य जेव्हा गायला लागतं, तेव्हा खऱ्या अर्थाने कवीच्या मनामध्ये आनंदाचे एक झरे फुटायला लागतात. मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे. शब्दगंधा म्हणजे काय? शब्दगंधा म्हणजे कविता शब्दांनी गंधित झालेली जी आहे. शब्द हा काव्याचा मूल अशा प्रकारचा महत्त्वाचा मध्यवर्ती घटक आहे.
साहित्याचाच एक प्रकारे साहित्याचं मूलद्रव्य काय आहे? शब्द आहे. आणि काव्याचाही मूलघटक काय आहे? शब्द आहे. तर ही शब्दांनी निर्माण झालेली, गंधित झालेली जी कविता आहे, तिला कवी शब्दगंधा म्हणतो. त्या कवितेनी किंवा या साहित्याने आपल्याला बाहूमध्ये घ्यावं, आपल्याला कवटाळून घ्यावं, आपल्याला जवळ घ्यावं. अवतीभोवतीच्या जगामध्ये आपलं कुणीही नसलं तरी ही कविताच आपली सखी आहे. हे रान आणि ही कविता या दोन गोष्टींचं अद्वैत इथे आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून कवी अशी प्रार्थना करतो की मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्द गंधे तू मला बाहूत घ्यावे. म्हणजे हा आनंद जो आहे माझ्या मनाचा, रानातल्या या सगळ्या पर्यावरणाने निर्माण झालेला, तो माझ्या काव्यातून प्रगट व्हावा. अशा प्रकारची ही कविता आहे. याच्यामध्ये निसर्ग आणि कवीचं मन यांची क्रीडा, यांचा खेळ जो आहे तो अतिशय सुंदर शब्दांमध्ये आणि साध्या शब्दांमध्ये, प्रासादिक शब्दांमध्ये कवीने व्यक्त केला आहे. मला असं वाटतं की हा भावार्थ या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेला असेल. इथे मी धन्यवाद.